नमस्कार. आज आपण स्किनचे रोग किंवा त्वचा विकार याचे पथ्य किंवा त्याच्यात काय खावे काय खाऊ नये याच्याबद्दल बघूया. स्किनच्या रोगांमध्ये विरुद्धान्न खाणे म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध गुणाचं, ज्याच्यामुळे शरीरात विष तयार होईल, पॉयझन तयार होईल असे पदार्थ खाणं. उदाहरणार्थ दुधात मीठ खाणं किंवा दुधाबरोबर मीठ ज्याच्या पदार्थांमध्ये आहे असे पदार्थ खाणं, चीज किंवा विरुद्ध गुणांचे जे अन्न आहे ते टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर गरम उष्ण पातळ पदार्थांचं अतिसेवन करणे, उदाहरणार्थ चहा झाला किंवा असे जे गरम पातळ पदार्थ आहेत त्यांचं जास्ती सेवन करणं, ह्याच्यामुळे स्किनला त्रास होतो. सगळ्यात महत्त्वाचं आजकाल जे कारण आढळतं ते उलटी अडवणं. उलटी येते आणि त्याचं आतच रोखून ठेवणं किंवा ते दाबण्याची औषधं घेणं, किंवा आता पित्त होतं तेव्हा पित्ताची आपण औषधं घेऊन पित्त दाबून ठेवतो आतमध्ये. ते पित्त काहीतरी नंतर त्रास करतं. स्किनचे रोग म्हणा किंवा इतरही रोग करायला त्याची मदत होते. त्यामुळे असे दाबण्याचे पदार्थ, दाबण्याच्या गोष्टी घेणं टाळायला पाहिजे. दह्याचं सेवन कमी करायला पाहिजे. रात्री तरी निदान दही खायला नाही पाहिजे. जास्ती जेवण करून लगेच व्यायाम किंवा काम किंवा खूप कष्ट करणे हे सुद्धा एक स्किनचं रोगांचं कारण ठरतं. अपक्व किंवा कच्चं खाणं, कच्चं अन्न खाणं किंवा कच्ची फळं खाणं हेही स्किन डिसीजेसला कारणीभूत ठरतं. अध्यशन करणं, पूर्ण जेवण झालंय तरी पण काही घास खात राहणं किंवा इतरही काही गोष्टी त्याच्यावरती खाणं हे टाळायला पाहिजे. उडीद, तीळ यांचं प्रमाणही आपण कमी ठेवायला पाहिजे. दुधाचं, गुळाचं एकत्रितपणे खाणं असं टाळायला पाहिजे. स्किन डिसीजेसमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, दिवसा झोपणं आणि रात्रीचं जागरण, हेही आपल्याला कारणीभूत ठरतं. अतिप्रमाणात तिखट, तेलकट, जळलेले पदार्थ खाणं हेही त्रासदायक ठरतं. आंबट, खारट पदार्थ टाळायला पाहिजेत. साबणाचा अतिवापर नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे स्किनला ड्रायनेस येतो आणि स्किनचे रोग बरे होत नाहीत. उन्हात जास्ती वेळ थांबणं किंवा उन्हात जास्ती काम करणं हेही टाळायला पाहिजे. मासे, मांसाहार, उष्ण गोष्टी अशा थोड्या कमी खायला पाहिजेत. बेसनाचा वडा, भजी, शेव, फरसाण अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्याने स्किनला ड्रायनेस येतो, वात वाढतो. बेकरीचे पदार्थही थोडेसे टाळायला पाहिजेत. बेकिंग सोडा असतो किंवा पाव, बटर, खारी टोस्ट असे जे पदार्थ आहेत ते जास्ती कोरडे असलेले पदार्थ खाऊ नये. त्यातही कधी तूप न खाणं किंवा स्नेह पदार्थ, मऊपणा पोटात जाईल अशा गोष्टी कधीही न खाणं हे स्किन डिसीजेसला कारणीभूत ठरतं. अशा प्रकारे जी काही पथ्य आज आपण बघितली तशी टाळून आपल्याला स्किन डिसीजेस कंट्रोल किंवा बरे व्हायला मदत करता येते. धन्यवाद.